लाडकी बहीण योजना सर्व लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे. तर 5 डिसेंबरपासून महिलांच्या खात्यामध्ये डबल हप्ता जमा, जे की सर्व महिलांना 1500 एकूण 3000 रुपये महिलांच्या खात्यामध्ये जमा. तर आज सर्व महिलांना सर्व खुशखबर आहे. तर आता 2 हप्ते एकत्रच महिलांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात फक्त याच महिलांना मिळणार आहे आणि याच महिलांच्या खात्यामध्ये इथं जमा होणार आहे. तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा. सरकारी योजना मराठी यूट्यूब चॅनलवरती सर्व अपडेट्स बघायला मिळेल. तर लाडक्या बहीण योजनेच्या खात्यामध्ये नोव्हेंबर आणि डिसेंबरचा जो काही हप्ता आहे 1500 असे मिळून 3000 रुपये जे की महिलांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात. तर आता सर्व महिलांसाठी खुशखबर आहे. तर आता यामध्ये कोणते जिल्हे पेंडिंग आहे, कोणत्या जिल्ह्यात वाटप सुरू झालेलं आहे हे आपण इथं पाहणार आहे. तर नवीन अपडेट इथं काय आलेलं आहे ते आपण जाणून घेऊया. तर यामध्ये जे काही नवीन लेटेस्ट अपडेट आहे, महाराष्ट्र सरकारच्या लाडक्या बहीण योजनेअंतर्गत सर्व पात्र महिलांना 1500 प्रतिमाह दिले जातात. तर नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता एकत्र म्हणजे सर्व महिलांसाठी खुशखबर आहे. तर यादीमध्ये तुमचं नाव आहे की नाही चेक करा, व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. तर आता यामध्ये 1500 नोव्हेंबरचे किती मिळणार आहे, 1500 नोव्हेंबरचे आणि 1500 डिसेंबरचे एकूण मिळून तुम्हाला टोटल जे की जमा होणार आहे ते एकूण 3000 रुपये जे काही महिलांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात. तर आता या महिलांच्या खात्यामध्ये DBTच्या माध्यमातून डायरेक्ट इथं खात्यामध्ये पैसे इथं जमा, जे की 3000 रुपये सर्व महिलांसाठी खुशखबर आहे. तर आता ज्यांना जमा झालेले नसेल तर त्यांनी काय करावे लागणार आहे. तर ज्या महिलांना पैसे इथं मिळालेले नसेल तर अशांनी काय करायचं आहे, सर्वप्रथम तुम्ही तुमची बँकेची KYC झाली का ते चेक करून घ्या. बँक पासबुकला आधार लिंक आहे का ते चेक करून घ्या. मोबाईल नंबर आधारला लिंक आहे का ते चेक करून घ्या. एरर येते का. त्यानंतर महत्त्वाचा जो काही पॉईंट आहे ते म्हणजे KYC. तर आता बऱ्याच लाडक्या बहिणींची KYC अधिके राहिलेली आहे. तर 31 डिसेंबर ही लाडक्या बहिणींची KYC करण्याची शेवटची संधी आहे व शेवटची तारीख आहे. तर लगेच तुम्ही तुमची जर तुमची जर लाडक्या बहिणींची KYC राहिलेली असेल तर लगेच तुम्ही तुमची KYC करून घ्या. KYC केली तरच तुमच्या खात्यामध्ये पैसे इथं जमा केले जाईल, अन्यथा तुम्हाला एकही रुपया इथं मिळणार नाही. त्यानंतर नवीन अपडेट दुसरंसुद्धा इथं एक अपडेट आलेलं आहे, लेटेस्ट अपडेट. तर आता पुढील महिन्यांमध्ये जे की जानेवारीमध्ये सर्व महिलांच्या खात्यामध्ये लाडक्या बहिणींचे पैसे तर जमा तर होणारच आहे, परंतु नवीन फॉर्मबद्दलसुद्धा एक नवीन अपडेट आलेली आहे. तर आता अर्ज जे आहे इथं सुरू होणार आहे, जे की ज्या लाडक्या बहिणीचे फॉर्म इथं भरायचे राहिलेले आहे तर इथं त्यांना पैसे इथं मिळणार आहे नवीन अर्ज केल्यानं. तर आता खात्यामध्ये पैसे आलेले जे काही जिल्हे आहे यामध्ये पुणे, नाशिक, अहमदनगर, जळगाव, धुळे, अमरावती, अकोला, त्यानंतर बुलढाणा, वर्धा, लातूर, बीड, उस्मानाबाद, त्यानंतर जे ते आपलं कोल्हापूर, सातारा आणि जे की यामध्ये आहे ते आपलं सांगली. तर यामध्ये जे काही जिल्हे आहे आपले आता, तर या जिल्ह्यांमध्ये तुम्ही जर या जिल्ह्यांमधून बिलॉंग करत असाल तर 3000 रुपये जे की आपल्या खात्यामध्ये इथं जमा होण्यास सुरुवात झालेली आहे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये. तर आता बरेच जिल्ह्यांमध्ये लिस्टसुद्धा इथे पेंडिंग आहे. पेंडिंगसुद्धा जिल्हे आपण इथं चेक करून घेऊया. परभणी आहे, नांदेड आहे, यवतमाळ आहे, चंद्रपूर आहे, रत्नागिरी आहे, सिंधुदुर्ग आहे. तर या जिल्ह्यांमध्ये काय आहे, आधी काही पेंडिंग राहिलेले आहे. तर या जिल्ह्यांमध्ये लवकरच सुद्धा पैसे वाटप इथं होणार आहे. तर आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे तुम्ही लगेच खाते तपासा, तुमच्या खात्यामध्ये आले की नाही. तर लगेच तुम्ही तुमचं खातं लगेच चेक करून घ्या. नोव्हेंबर आणि डिसेंबरचे 1500 आणि 1500 एकूण 3000 रुपये महिलांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात. तर आता पेंडिंग महिलांनी काय दिलेलं आहे, तर पेंडिंग महिलांनी घाबरू नका, लवकरच तुमच्या खात्यामध्ये 3000 रुपये इथं जमा होणार आहे. त्यानंतर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करून घ्या, सर्व अपडेट्स बघायला मिळेल. त्यानंतर ज्यांचे त्रुटीमध्ये असेल आधार कार्ड, बँकेचं पासबुक, राशन कार्ड, मोबाईल नंबर, विवाह प्रमाणपत्र. तर आता जी की दुसरीसुद्धा एक लेटेस्ट अपडेट इथं आलेली आहे, जी की फॉर्मबद्दल आहे. तर आता लाडक्या बहिणींचे नवीन फॉर्म म्हणजे नवीन नोंदणी अनेक महिलांना अजूनही लाडकी बहीण योजनेचा लाभ इथं मिळत नाही, म्हणजे त्यांची नोंदणी झालेली नाही आहे. तर अशांनी पुन्हा तुम्ही नोंदणी करू शकता नवीन टप्प्यांमध्ये. तर आता नवीन फॉर्मबद्दल एक नवीन रजिस्ट्रेशन फॉर्म सरकारकडून जानेवारी ते फेब्रुवारी कधी होणार आहे, यामध्ये जानेवारी ते फेब्रुवारीमध्ये नवीन अर्ज तुम्हाला इथं सादर करता येणार आहे. तर आता सर्व महिलांकरिता खुशखबर आहे.
तर इथं जानेवारी ते त्यांनी आता महिला यासाठी अर्ज कशा करू शकतात, त्यामध्ये महिला व बालविकास विभागाकडे पाठवला जाणार आहे. त्यानंतर सर्व जिल्ह्यात ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने काय होणार आहे, एक तर तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता किंवा ऑफलाईन अर्ज इथं करू शकता. दोन्ही सेम प्रोसेस राहणार आहे. त्यानंतर इथं तुम्हाला नवीन फॉर्म कुठे भरता येणार आहे, ते म्हणजे आपल्या सरकारवरती, उमंग ॲप्लिकेशनवरती, महिला व बालविकास कार्यालय, पंचायत समितीमध्ये, ग्रामसेवककडे, त्यानंतर अंगणवाडी सेविकेकडे तुम्ही तुमचा फॉर्म भरू शकता ॲप्लिकेशन आणि पोर्टलद्वारे. तर त्यामध्ये जी की पात्रता इथं आता राहणार आहे, महाराष्ट्रातील रहिवासी महिला असणे आवश्यक आहे, 21 वय पूर्ण, वार्षिक उत्पन्न 2.5 लाखाच्या आत, विधवा, घटस्फोटित, त्यानंतर अविवाहित, तर यामध्ये या महिला पात्र राहू शकतात. त्यानंतर इथं राशन कार्डसुद्धा त्यांच्याकडे असणे आवश्यक आहे. त्यानंतर तुम्हाला जे काही डॉक्युमेंट्स आहे त्यामध्ये हे डॉक्युमेंट्स असणे आवश्यक आहे. त्यानंतर तुमचा यामध्ये जेव्हा तुम्ही फॉर्म भराल तर तुम्हाला जे की प्रस्ताव म्हणजे फॉर्म भरायचा आहे, डिसेंबरच्या शेवट अपेक्षित आहे. जानेवारी ते फेब्रुवारीमध्ये तुमचे अर्ज इथं सादर केल्यानंतर तुम्हाला या योजनेचा लाभ इथं मिळणार आहे. तर सर्व महिलांसाठी खुशखबर आहे. ज्यांना कोणाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जसे अर्ज सुरू होतील तर तुमच्या खात्यामध्ये इथं अपडेट आणि पैसे इथं जमा होईल. तर लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता एकत्र इथं जमा झालेला आहे व वाटप देखील सुरू झालेला. तर सर्व महिलांनी चेक करून घ्या की तुमच्या खात्यामध्ये आले की